नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकतो का आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, 23 एप्रिलची सर्वात मोठी बातमी. पाहू शकता एप्रिलच्या पैशांच्या संदर्भात, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, नवीन अपडेट आली. आज 7 जिल्ह्यात वाटप बघा. आज 7 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज 7 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. आता हे 7 जिल्हे कोणते, तुम्ही पण त्या जिल्ह्यांमध्ये राहतात का, त्याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अतिशय जबरदस्त माहिती, अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन अपडेट आली. आजच सर्व महिला भगिनींसाठी खुशखबर आहे. 7 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आता हे 7 जिल्हे कोणते आहेत, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात ते पण तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे. तुमच्या पण जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे का ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बघा, आजच 7 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. आता हे 7 जिल्हे कोणते, यामध्ये बघा 2100 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 3000 रुपये पण वाटप होणार आहेत. 2100 रुपये कोणत्या महिलांना, 3000 रुपये कोणत्या महिलांना, त्याची पण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमीच संपूर्ण माहिती जी आपण पाहत असतो ती पुराव्याच्या सहितच असते. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत ती पुराव्याच्या सहितच असणार आहे. तर व्हिडिओला थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती पुराव्याच्या सहितच आपण पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुराव्यावर आपण आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकतो. बघा, एप्रिल महिन्याचे 21 दिवस उलटून गेले तरी अद्यापही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता जमा झालेला नाही आहे. बघा, एप्रिलच्या हप्त्याची भरपूर दिवसांपासून महिला भगिनी वाट पाहतायत. तुम्ही पण वाट पाहतायत का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचं, एप्रिलच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहतात का. बघा, आता जर आपण पाहिलं तर 22 दिवस उलटून गेले जवळपास आणि आज 23 एप्रिल आहे, म्हणजे जवळपास 23वा दिवस सुरू झाला आहे. तरी देखील एप्रिलचा हप्ता अजूनपर्यंत महिलांच्या खात्यात जमा झाला नाही. तर एप्रिलच्या हप्त्याची वाट बहुतेक महिला वाट पाहतायत. एप्रिलचा हप्ता अजून जमा झाला नाही. तर त्याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. सर्व महिला, महाराष्ट्रातील सर्व महिला एप्रिलचा हप्ता कधी येणार असाच प्रश्न विचारत आहे. कुठेही तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला लाडक्या बहिणींच्या तोंडून फक्त एप्रिलचा हप्ता केव्हा जमा होणार हाच प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. एप्रिलचा हप्ता कधी खात्यात जमा होईल हाच प्रश्न सर्व महिला भगिनींकडून त्या ठिकाणी विचारण्यात येत आहे. आता बघा, एप्रिलचा जो काय हप्ता आहे तो एप्रिलचा हप्ता कधी जमा होईल त्याविषयीची काय महत्त्वाची अपडेट आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, दरम्यान आता एप्रिलच्या हप्त्याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली. बघा, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास खात्याच्या माननीय मंत्री अदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली. काय महत्त्वाची माहिती आहे तर एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात. बघा, एप्रिलचा हप्ता ज्या एप्रिलच्या हप्त्याची ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर ते पैसे आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती. माहिती सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिल रोजी मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. पाहू शकता. बघा, माननीय मंत्री अदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 30 एप्रिल म्हणजेच अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मिळेल अशी माहिती दिलेली आहे. पण यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. बघा, सर्व महिला भगिनी, महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींनी लक्ष द्या. मार्च महिन्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये आले होते, बरोबर. 3000 रुपये आलेले होते. सर्वांना आले होते का 3000 रुपये? 3000 रुपये कोणकोणत्या महिलांना आले होते पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्यांना 3000 आले होते त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 3000 आले होते, 3000 आले लिहून पाठवायचे. आता बघा, पुन्हा 3000 रुपये काही महिलांना येऊ शकतात, काही महिलांना पुन्हा 3000 रुपये येऊ शकतात. त्याचं कारण म्हणजे काय तर काही महिलांना मार्चमध्ये पैसे आले नव्हते, काही महिलांना मार्चमध्ये तांत्रिक अडचणींमुळे पैसे आले नव्हते. तर त्या महिलांना मार्चचे 1500, एप्रिल महिन्याचे 1500 असे 3000 रुपये पुन्हा येणार आहेत. आता 3000 रुपये कोणाकोणाला पाहिजेत पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 3000 रुपये पाहिजे असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3000 रुपये पाहिजे असं लिहून पाठवायचं. पटापट लिहून पाठवा बरं सर्वांनी, ज्यांना 3000 पाहिजे त्यांना. आता बघा, 3000 रुपये तुम्हाला मार्चमध्ये आले होते. 2
52 लाख महिलांना 2,52,00,000 महिलांना मार्चचा हप्ता जो आहे तो पाठवण्यात आला होता। मार्चचा हप्ता 2,52,00,000 महिलांना आलेला होता। यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास 2.5 कोटी महिला आहेत। 2.5 कोटी महिलांना पैसे जे ते पाठवण्यात आले होते। आता लक्षात घ्या बघा, सर्व लाडक्या बहिणींनो, महिला भगिनी, माता भगिनींनो, लक्षात घ्या की एप्रिलचा हप्ता जो आहे तो तुम्हाला आता वाटप होणार आहे। या ठिकाणी सांगितलेले 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे। अक्षय तृतीयेच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला पाहिजेत। संख्या खूप मोठी आहे, 2,52,00,000 महिला आहेत आणि महिला जास्त असल्यामुळे हे जे काही पैसे आहेत हे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला 4 ते 5 दिवस लागतात, सहजच लागतात 4 ते 5 दिवस। म्हणूनच केव्हाही आज पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात, आज पण सुरुवातीला पैसे येत असताना सुरुवातीला जे काही पैसे ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये जातील त्या जिल्ह्यांची नावच आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। सुरुवातीला बघा काही महत्त्वाचे जिल्हे, त्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होतील, तर ते जिल्हे कोणते त्याची महत्त्वाची माहिती आपण लगेच पाहूया। सुरुवातीला बघा पैसे पाठवत असताना सुरुवातीला जे पैसे येतील तर सर्वात अगोदर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज आलेत। नंतर जर आपण गेलो तर नगर जिल्हा, तिसऱ्या नंबरला आपण जर गेलो तर ठाणे। अशा पद्धतीने जेवढ्या जास्त संख्येने महिलांनी अर्ज केलेले आहेत, सगळ्यात जास्त अर्ज पुण्यामधून आहेत, त्यानंतर अहिल्यानगर आहे, मग ठाणे आहे। अशा पद्धतीने जास्तीत जास्त महिलांचे अर्ज आलेले आहेत। त्यामुळे हे जे काही पैसे ते तुम्हाला पाठवले जातील। कदाचित आज केव्हाही शक्यतोवर तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होऊ शकतात, कारण 30 एप्रिलला पैसे येतील म्हटलेलं आहे। म्हणजेच पैसे पाठवण्यासाठी सहज 4 ते 5 दिवस लागतात। 2 कोटी म्हणजे जवळपास 2.5 कोटी महिलांना पैसे पाठवायचे आहेत, म्हणून पैसे पाठवत असताना नक्कीच 4 ते 5 दिवस लागतात। म्हणून तुमच्या खात्यामध्ये आजही केव्हाही पैसे तुम्हाला जमा होऊ शकतात। त्यामुळे ज्यांना पैसे आले असतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगा, ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे। पटापट सर्वांनी लिहून पाठवा बरं, सर्व महिला भगिनी, एकही महिलांनी न चुकता लिहून पाठवायचे। ज्यांना पैसे आले असतील त्यांनी पैसे आले, ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे। आता पुढे बघा, त्यामुळे अक्षय तृतीयाचा सण जो आहे तो लाडक्या बहिणींसाठी गोड होणार आहे। मात्र एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की कमी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 9 लाख महिला अपात्र झाल्या होत्या, तर एप्रिलच्या हप्त्यात पण काही महिला अपात्र होत्यात का हे पण पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या लाडकी बहीण योजनेचे नियम बदलणार असल्याचे बोलले जात आहे। या सगळ्यावर अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे। मला वाटतं या योजनासंदर्भात गैरसमज करून घेतलेला आहे। 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पादन असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। बघा, ज्या महिलांचं उत्पन्नच 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी त्यांना लाभ मिळणारच आहे। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी त्यांना लाभ मिळणार आहे, पण ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त त्यांना लाभ मिळणार नाही आहे। नंतर बघा, ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात ते या योजनेसाठी पात्र नाहीत। बघा, ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात त्या महिला पण या योजनेसाठी पात्र नाही आहेत। नंतर बघा, ज्या महिला नमो शेतकरी योजनेतून लाभ घेतात त्यांना 1,000 रुपये त्यामधून मिळतो आणि 1500चा लाभ मिळावा म्हणून बघा काय म्हटलेलं आहे, 1,000 रुपये लाभ मिळतो, मात्र त्यांना 1500 मिळावे म्हणून लाडकी बहीण योजनेकडून त्यांना 500 रुपये लाभ मिळतो। हे सर्व शासन निर्णय आहेत। बघा, जर आपण पाहिलं तर काही महिलांना 1,000 रुपये मिळतात नमो शेतकरी योजनेचे, मग इथून 500चा फरक त्यांना दिला जातो आणि अशा पद्धतीने 1500 रुपये पूर्ण केले जातात। बघा, हे सर्व शासन निर्णय आहेत। 2,47,00,000 महिला लाभार्थी आहेत। शेवटचा लाभ दिला तेव्हा 2,33,00,000 महिला होत्या। ज्या महिला पात्र आहेत त्यांना हा लाभ मिळतात। बघा, ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच लाभ मिळतो, ज्या महिला अपात्र झाल्या त्यांचा लाभ बंद होतो। अशा पद्धतीने या ठिकाणी सरकारचे निर्णय आहेत, नियम आहेत, त्यानुसारच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा केले जातात आणि कदाचित आजच काही जिल्ह्यांमध्ये पैसे जे ते जमा होऊ शकतात। त्यामुळे ज्यांना पैसे जमा होतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगायचं आहे आणि ज्यांना पैसे आलेले नसतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचे आहे। संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। अतिशय जबरदस्त दमदार अपडेट लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात होती। एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता त्या हप्त्याच्या संदर्भात होती। सर्व महिला भगिनींना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।